पुन्हा उपोषण नको, अंतरवली सराटीतील ग्रामस्थांचा विरोध, ग्रामस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। 4 तारखेपासून म्हणजे उद्यापासूनच जरांगे पुन्हा एकदा उपोषणाच्या तयारीत आहेत, मात्र हे उपोषण नको अशा पद्धतीचं एक निवेदन अंतरवली सराटीच्या ग्रामस्थांनीच जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय। त्यामुळे स्थानिक पातळीवरतीच जरांगेंना विरोध होताना समोर येत आहे। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी विजय चेडे आता आपल्यासोबत जोडले गेले आहेत। विजय, अतिशय महत्त्वाची बातमी, उद्यापासूनच मनोज जरांगे देखील आपलं उपोषण सुरू करण्याच्या तयारीमध्ये होते, मात्र ज्या पद्धतीचं निवेदन अंतरवली सराटीच्या ग्रामस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांना गेलंय त्यावरून असं आपण या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की स्थानिक पातळीवरती जरांगेंना विरोध असल्याचं चित्र निर्माण झालंय। काय नक्की सांगता येईल? नक्कीच जर बघितलं तर अगदी काही तास जे आहे ते बाकी आहे, कारण उद्या मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते। सराटी अंतरवली या ठिकाणून त्यांनी उपोषणाला जी सुरुवात केली होती त्या ठिकाणी ते पुन्हा उपोषणाला बसणार होते। मात्र यावेळी जर बघितलं तर थेट अंतरवलीचे जे नागरिक आहेत त्यांनी आता या उपोषणासाठी जे आहे ते विरोध दर्शवत आपल्या पाहायला मिळत आहे। यामध्ये जर महत्वाचं नाव बघितलं तर डॉक्टर तारक आहेत, त्यानंतर अजून तारक बंधू जे आहे ते यामध्ये आहे। हेच नागरिक जे आहे ते काही काळ जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांची विश्वासू म्हणून समजले जात होते, मात्र त्यांनीच आता या उपोषणाला विरोध दर्शवला आहे। कारण सराटी अंतरवालीमध्ये जर बघितलं तर जातीय तेढ निर्माण होत आहे, जातीय सखोला बिघडत आहे, अशाच निवेदन जे आहे ते जिल्हाधिकाऱ्याला दाखल केलेलं आहे। त्या ठिकाणी उद्या मनोज जरांगे पाटील यांना सराटी अंतरवालीमध्ये उपोषणाला बसू देऊ नये असं निवेदन जे आहे ते आता जिल्हाधिकाऱ्याकडे दिलेलं आहे। त्यामुळे आता थेट मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात त्यांचे सहकारी आता उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण यापूर्वी जर बघितलं तर अनेक ठिकाणी अनेक वेळा जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी आणखीन एक प्रश्न यात निर्माण होतो असा की जर अशा पद्धतीचा विरोध झाला स्थानिक पातळीवरती तर जरांगेंना उपोषण त्या ठिकाणी करता येणार नाही, पण मग पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून घ्यावी लागेल। तर त्या संदर्भात आपलं मनोज जरांगे असतील किंवा त्यांचे कोणी समर्थक असतील त्यांच्याशी बोलणं झालंय का आणि अशा पद्धतीचा काही निर्णय होतोय का? नाही, अद्यापही जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी यावरती कुठलीही प्रतिक्रिया जी आहे ती अजून माध्यमांसमोर दिल्या नाही। मात्र थोड्या वेळात जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यावरती बोलू शकतात, त्यांचे सहकारी बोलू शकतात, कारण निवेदन देऊन अवघे काही मिनिट उलटले आहे। त्यामध्ये आता या निवेदनावरती जरांगे पाटील काही खुलासा करतात का? यामध्ये जर बघितलं तर अनेक गावकरी जे आहेत हे जरांगेच्या पाठीमागे आहेत, तर काही त्यांच्या विरोधात आहे। त्यामुळे आता जर बघितलं अंतरवलीचं वातावरण जे आहे ते कुठेतरी आता दुहेरी झालेच आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण जरांगे समर्थक जरांगेसोबत आहेत तर काही विरोधक देखील त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत। त्यामुळे आता हे उपोषण नेमके सराटी अंतरवालीमध्येच होणार की आता मनोज जरांगे पाटील हे उपोषण थांबून पुन्हा आता दुसरं गाव निवडणार, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। धन्यवाद विजय, आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी।